मुहूर्त कधी आणि कोण होणार मुख्यमंत्री? महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये सध्या चर्चेला असलेले हे दोनच महत्त्वाचे प्रश्न. हे प्रश्न महाराष्ट्रामध्ये चर्चिले जात असताना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या गावी निघून गेलेत. दिल्लीमधल्या बैठकीनंतर शिंदे तडकाफडकी साताऱ्याला रवाना झाले. आज दिवसभर चर्चेमध्ये राहिली ती एकनाथ शिंदेंची नाराजी. दिल्लीमधल्या बैठकीमधल्या शिंदेंच्या फोटोनं बरंच काही उघड केलं. शिंदेंचा हा फोटो नेमकं काय म्हणत होता? हाले दिल तस्वीरें बयां करती है, जुबा खामोश जब रहा करती है. महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेचा सगळा घोळ सुरू असताना आज दिवसभर ही चर्चा सुरू होती या फोटोची आणि या फोटोमधल्या शिंदेंच्या बॉडी लँग्वेजची. ज्या बैठकीमधला हा फोटो बाहेर आला, बैठकीमध्ये नेमकं काय झालं हे एखाद्या बाईटमधून जितकं स्पष्ट होणार नाही तितकं या फोटोनं स्पष्ट केलं. त्यावर आम्ही काही बॉडी लँग्वेज एक्सपर्ट्सना सुद्धा याबाबत विचारलं. त्यांचं नेमकं काय म्हणणं होतं, शिंदेंची ही बॉडी लँग्वेज नेमकं काय सांगते बघूयात. शिंदेंची बॉडी लँग्वेज सांगते की मी निर्णय घेणारा नाहीये. दुसरा महत्वाचा मुद्दा, दुसरे दोघे जे या फोटोमध्ये दिसतायत त्याच व्यक्ती आहेत जे निर्णय घेतील. तिसरा महत्वाचा मुद्दा, दोघे जण हसताना दिसतायत, शिंदे हसताना दिसत नाहीत म्हणून हे दोघे जण हसतायत, शिंदे मात्र संभ्रमात आहेत. हे या फोटोवरून स्पष्ट होणारी तिसरी बाब. चौथी बाब, या फोटोमध्ये शिंदेंच्या चेहऱ्यावरचे जे भाव दिसतात त्यामधून शिंदे हे द्विधा मनस्थितीत असल्याचं दिसतंय. याशिवाय मी या निर्णयाचा भाग नाहीये असेही शिंदेंच्या चेहऱ्यावरचे भाव सांगतात. निर्णय प्रक्रियेचा भाग मी होऊ इच्छित नाही असंही शिंदेंच्या चेहऱ्यावरचे हे भाव सांगण्याचा प्रयत्न करतात बॉडी लँग्वेज एक्सपर्ट्सचं हे म्हणणं आहे. आणि शिंदेंचा चेहरा त्यामुळेच निर्विकार दिसतोय.